आमच्या गावात यात्रा भरली होती. त्या यात्रेसाठी माझ्या बहिणीबरोबर तिची एक मैत्रीण आली होती, जी दिसायला फार सुंदर होती. एकदा मी आणि ती मैत्रीण दोघेही शेतात गेलो. अचानक शेतात पाऊस सुरू झाला. मग आम्ही दोघेही पळतच आमच्या शेतातल्या एका झोपडीत गेलो. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आम्ही दोघेही अगदी जवळजवळ बसलो होतो. अचानक मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि पुढे काय झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. माझं नाव सोहम आहे. माझं वय 27 वर्ष आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एक चांगली नोकरी मिळत होती, पण ती नोकरी न स्वीकारता मी घरी शेती करायचं ठरवलं. कारण नोकरी करण्यासाठी मला बाहेरगावी जावं लागलं असतं, पण मला माझ्या आईवडिलांबरोबरच राहायचं होतं. त्यांची साथ सोडून शहरात जाण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून मी गावातच राहून शेती करू लागलो. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवलं होतं. काहीतरी नवीन करून दाखवायचं होतं. आमचं गाव तसं छोटंच होतं आणि गावापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर आमची शेती होती. मला एक बहीण आहे, ती शहरात शिकते. आमच्या गावात दरवर्षी खूप मोठी देवाची यात्रा भरते. यात्रेसाठी खूप दूरवरून लोक गावात येतात आणि यावेळी माझी बहीणसुद्धा यात्रेला येणार होती. गेल्या काही आठवड्यातच आमचं बोलणं झालं होतं आणि ती येण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. यात्रेच्या आदल्या दिवशी मी आणि माझी आई यात्रेसाठी घराची स्वच्छता करत होतो. अचानक दारावर टकटक असा आवाज आला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. मी त्यावेळी बनियान घातली होती आणि कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. मी पटकन दरवाजा उघडायला गेलो. पाहतो तर काय, दारात एक सुंदर तरुणी उभी होती. ती इतकी मोहक दिसत होती की क्षणभर माझे डोळे तिच्यावर खेळले. पण लगेच मला जाणवलं की मी टॉवेल आणि बनियानमध्ये तिच्या समोर उभा आहे. मला खूप लाज वाटली. मी पटकन आतमध्ये पळालो आणि तेवढ्यात माझ्या बहिणीचा मोठ्या हसण्याचा आवाज आला. मी पटकन माझे कपडे बदलले आणि बाहेर आलो. हॉलमध्ये पाहतो तर माझी बहीण आणि तिच्याबरोबर तिचं सुंदर तरुणी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्यासाठी चहा ठेवलेला होता. मी जाऊन बसलो, पण ती तरुणी माझ्याकडे पाहून हसत होती. माझी बहीणसुद्धा हसत माझ्याकडे पाहत होती आणि मी मात्र लाजून गप्प बसलो होतो. काही वेळाने आई चहा घेऊन आली. तेव्हा माझी बहीण म्हणाली, ही माझी मैत्रीण स्नेहल आहे. मी फक्त मान हलवून नमस्कार केला. स्नेहल माझ्याकडे पाहून हसली आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य माझ्या मनाला भिडलं. माझी बहीण पुढे म्हणाली, हा माझा भाऊ सोहम आहे. हा शेती करतो, ग्रॅज्युएट आहे. असं आमचं थोडंफार बोलणं झालं. मग माझी बहीण स्नेहलला रूममध्ये घेऊन गेली. त्यांनी बॅगा ठेवल्या आणि फ्रेश झाल्या. थोड्या वेळाने माझी बहीण माझ्याकडे आली आणि म्हणाली, दादा चला आपण माझ्या मैत्रिणीला आपलं घर दाखवूया, आपलं अंगण दाखवूया. मग आम्ही तिघे मिळून अंगण दाखवायला लागलो. आमचं घर साधं होतं, पण बऱ्यापैकी चांगलं होतं. आम्ही सर्व खोल्या दाखवल्या. अंगणात आलो. अंगणात लावलेली गुलाबाची छोटी झाडं खूप सुंदर दिसत होती. त्यावर लाल चटोक फुलं लागलेली होती. त्यातून स्नेहलने एक फूल तोडलं आणि आपल्या डोक्यात खोवलं. ते गुलाबाचं फूल लावून इतकी सुंदर दिसत होती की माझे डोळे तिच्याकडून हलतच नव्हते. तिचे ते टपोरे डोळे, शुभ्र गोरा वर्ण, काळेभोर लांब सडक केस, अंगावर पंजाबी ड्रेस, उंची योग्य आणि सडपातळ बांधा, तिच्या रूपाने मला मोहून टाकलं. डोक्यात गुलाबाचं फूल लावल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं. तिच्याकडे पाहता क्षणी ती मला मनापासून आवडली. मग आम्ही तिला गोठ्यात घेऊन गेलो. तिला आमच्या गायी दाखवल्या, म्हशी दाखवल्या. गोठ्यातल्या त्या पाळीव प्राण्यांकडे पाहून स्नेहलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिच्या डोळ्यातला तो निरागस आनंद पाहून मलाही खूप बरं वाटलं. त्या दिवसाची ती पहिली भेट माझ्या आयुष्यात एक खास आठवण म्हणून राहिली. तिला फार आवडलं होतं, कारण तिला गावाकडचं फारसं माहिती नव्हतं. पण पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टी पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली होती. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं. प्रत्येक गोष्ट ती मन लावून बघत होती आणि प्रत्येक क्षण तिला नवीन अनुभव देत होता. तिला खूप छान वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद मला सतत जाणवत होता. नंतर आम्ही घरात गेलो. माझी बहीण आणि स्नेहल दोघी मिळून आईला स्वयंपाकात मदत करू लागल्या. त्यांना कामात रमलेलं पाहून आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.
काही वेळाने बाबा शेतातून घरी आले. बाबांशीही स्नेहलची ओळख करून देण्यात आली. बाबांनीही तिच्याशी खूप आपुलकीने बोलले आणि तिचा साधेपणा पाहून तेही आनंदी झाले. संध्याकाळी आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. जरी आमचं घर बंगल्यासारखं असलं तरीसुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे खाली जमिनीवर मांडी घालून जेवायला बसलो होतो. स्नेहलला ते पाहून खूप आवडलं, कारण शहरात लोक टेबल खुर्च्यावर बसून जेवतात, पण गावाकडचं हे वातावरण तिच्यासाठी अगदी नवीन होतं. एकत्र कुटुंब, गप्पा, हसणं, खेळणं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे तिला खूप भावला. जेवण झाल्यानंतर मी दररोजप्रमाणे टेरेसवर झोपायला गेलो. अंथरूण पांघरून घेऊन टेरेसवर गेलो आणि आकाशातल्या चांदण्या पाहत बसलो. त्या रात्री आकाश इतकं स्वच्छ होतं की चंद्रकिरणांमध्ये सारं गाव उजळून निघालं होतं. माझ्या पाठोपाठ माझी बहीण आणि स्नेहल हे सुद्धा टेरेसवर आल्या आणि माझ्याजवळ येऊन बसल्या. अचानक त्यांना पाहून मी दचकून उठून बसलो. ताई म्हणाली, "काय रे, एवढा काय आकाशात पाहतोस?" मी हसून म्हणालो, "बघ ना, किती सुंदर चांदणं पडलं आहे आकाशात. रोज मला या नक्षत्रांची सवय झाली आहे." पण स्नेहलला आम्ही काय बोललो हे नीट समजत नव्हतं. तिने कधीच नक्षत्र आकाशात पाहिली नव्हती. मी आणि माझी बहीण तिला वेगवेगळी नक्षत्र दाखवू लागलो. मी बोट दाखवत, "हा 3 चांदण्यांचा त्रिकूट आहे. तो बघ 9 चांदण्यांचा विंचू," असं सांगत होतो. स्नेहल माझ्या अगदी जवळ आली होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. ती आकाशात चमकणाऱ्या त्या ताऱ्यांना पाहून खूप आनंदित झाली. ती म्हणाली, "मी शहरात राहते, त्यामुळे मला अशा गोष्टी कधीच माहीत नाही. तुम्ही किती आनंदात जीवन जगता. गावाकडे पहिल्यांदाच मी इतक्या मनापासून बोलत होती." तिचा तो नाजूक गोड आवाज ऐकून मला असं वाटलं जणू रात्रीच्या शांततेत एक गोड वीणा वाजत आहे. काही वेळा मी तिघेही गप्पा मारत राहिलो. मग बहीण आणि स्नेहल त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या आणि मी मात्र आकाशाखाली जमिनीवर झोपलो. डोळे मिटले तरी माझ्या मनातून स्नेहलचं रूप, तिचं हसणं, तिच्या डोळ्यातील चमक जात नव्हती. मी बराच वेळ तिच्या आठवणीत गुंग राहिलो आणि मला कधी झोप लागली हे समजलंच नाही. हळूहळू रात्र सरली. पहाटे मी लवकर उठलो. अंगणात मोगरा, जाईजुई, पारिजातक, गुलाबांची झाडं होती आणि त्या सर्वांवर फुलं भरली होती. वातावरणात फुलांचा दरवळ पसरला होता. सकाळी स्नेहल उठली आणि थेट आमच्या अंगणात आली. ती लहान मुलीसारखी आनंदाने फुलं गोळा करू लागली. गुलाब, जास्वंद, जाईजुईची फुलं तिनं अलगद हातांनी वेचली. पारिजातकाचा तर अंगणात सडाच पडला होता. ते पाहून ती थेट पारिजातकाच्या झाडाखाली जाऊन उभी राहिली. वर झाडावरही असंख्य फुलं लटकलेली होती. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या तिच्या भोर केसावर अलगद पडत होत्या आणि त्या क्षणी इतकी ती सुंदर दिसत होती की माझं मन जणू थांबून गेलं. मला काय झालं काही समजलंच नाही. मी सुद्धा त्या झाडाखाली गेलो. झाडाच्या बुंद्याला पकडलं आणि झाड मोठ्या मोठ्याने हलू लागलो. तशी त्या झाडाची पांढरी शुभ्र फुलं अचानक गळून थेट स्नेहलच्या अंगावर पडू लागली. ती वरून पडणारी फुलं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले होते. तिच्या डोळ्यात बालसुलभ चमक दिसत होती. ती फुलांच्या सड्यात न्हाऊन निघत होती. जणू एखाद्या अप्सरेवर आकाशातून फुलांचा वर्षाव होत आहे. तिच्या हास्यातलं निरागसपणा पाहून माझ्या मनात वेगळंच भावविश्व तयार झालं. मलाही ते पाहून खूप आनंद वाटत होता. ती माझ्याकडे वळून पाहिलं, हसली आणि हळूच म्हणाली, "थँक्यू." त्या एका शब्दाने मला जणू हजारो भावना मिळाल्या. मग ती घरात निघून गेली. तिने गोळा करून नेलेली फुलं एकत्र केली आणि त्या फुलांचा हार बनवला. तो हार तिने आपल्या डोक्यात माळला आणि तिचं सौंदर्य त्या क्षणी अजूनच खुलून आलं होतं. दुसऱ्या दिवशी गावातील मोठी यात्रा होती. मी, स्नेहल, माझी बहीण, आई, बाबा आम्ही सर्वजणच यात्रेला गेलो होतो. देवाचं दर्शन घेतलं. देवाला नैवेद्य दाखवला. माझ्या बहिणीने आणि स्नेहलने यात्रेत थोडीफार खरेदी केली, जसं की चाप, टिकल्या आणि बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू. जत्रेत मोठमोठे पाळणे होते. मी त्या पाळण्यात बसणार होतो. माझ्या जोडीला बसण्यासाठी मी बहिणीला विचारलं, "चल बसतेस का?" पण तिला मोठ्या पाळण्यात बसल्यावर चक्कर यायची म्हणून तिने नकार दिला आणि स्नेहलला माझ्याबरोबर बसायला भाग पाडलं. स्नेहल थोड्या संकोचानं का होईना पण तयार झाली. मग आम्ही दोघेही जवळजवळ बसलो. काही वेळातच पाळणा सुरू झाला.
पाळणा जसा जसा वर जाऊ लागला तसं तसं आमच्या छातीत धडधडू लागलं. पोटात गोळा यायला लागला. पाळणा हळूहळू वेग घेऊ लागला. वारा अंगात आपटू लागला आणि उंची वाढतच भीतीसह एक गोड रोमांच अंगभर पसरू लागला. स्नेहल जरा जास्तच घाबरली होती. ती थरथर कापत मला घट्ट मिठी मारून बसली होती. तिचं ते भीतीनं जवळ येणं माझ्या मनाला एक वेगळीच ऊब देऊन गेलं. मला जाणवलं की हा क्षण आयुष्यभर विसरणं अशक्य आहे. मलाही तिची भीती कमी व्हावी म्हणून तिला घट्ट पकडून ठेवलं. आमच्या दोघांच्या छातीत धडधड चालू असली तरी मनामध्ये खूप वेगळाच आनंद होता. काही वेळाने आम्ही पाळण्यातून खाली उतरलो. मग जत्रेत आम्ही थोडाफार खाऊ घेतला. आईस्क्रीम, वडापाव, भजी. तो दिवस आमचा खूप आनंदात गेला. स्नेहलसुद्धा खूप खुश होती. ती माझ्या बहिणीला सांगत होती की माझ्या आयुष्यात एवढा आनंद मला कधीच मिळाला नव्हता आणि असं नैसर्गिक वातावरण तर मी पहिल्यांदाच पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मलाही खूप समाधान वाटत होतं. आतापर्यंत तिच्या आयुष्यातला एकटेपणा आणि शहरातली गडबड जणू या काही दिवसात विघरून गेली होती. दुसऱ्या दिवशी मी शेतात जायला निघालो. माझी बहीण थोडी आळशी होती, त्यामुळे तिने टाळाटाळ केली. तेव्हा स्नेहल म्हणाली, चल आपण सुद्धा शेतात जाऊया, मला तुमचं शेत पाहायचं आहे. पण माझी बहीण म्हणाली, मला नाही शेतातलं आवडत, तुला जायचं असेल तर दादाबरोबर जा. स्नेहल ठाम होती. माझ्याशी तिची ओळख अजून फारशी नव्हती, पण तरीसुद्धा शेती पाहण्याची तिची ओढ प्रबळ होती, म्हणून ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. मग आम्ही दोघेही शेतात चालत निघालो. शेत फार लांब नव्हतं. काही वेळ चालल्यानंतर आम्ही शेतात पोहोचलो. जाताना दोघेही फारसं बोलत नव्हतो, पण तिच्या पावलांचा आवाज माझ्या श्वासांचा ताल एकत्र जुळत होता. शेतात जाणाऱ्या वाटा अरुंद होत्या. थोडाफार पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता. हळूहळू पावलं टाकत आम्ही चालत होतो. शेतात पोहोचल्यावर मी तिला आमच्या शेतीची एक एक करून ओळख करून दिली. शेतात मका, ऊस, भुईमुंग अशी 4-5 पिकं होती. एका शेतात टॉमॅटोसुद्धा लावले होते. ती हे सगळं पहिल्यांदाच पाहत होती. प्रत्येक पिकाला स्पर्श करत होती. तिच्या चेहऱ्यावर नवीन आनंद उमटत होता. गावाकडचं साधं पण हिरवं जीवन तिच्या मनाला भुरळ घालत होतं. आमच्या शेतात एक छोटी झोपडी होती. ती येताना एक पुस्तक घेऊन आली होती. शेतात आल्यावर मी माझ्या कामात गुंतून गेलो. साधारण दुपार झाली. मी काम करत होतो आणि ती मात्र एका झाडाखाली बसली होती. तिच्या हातात पुस्तक होतं, पण तिचे डोळे मात्र सतत माझ्याकडे वळत होते. मग दुपारी मी तिला जेवायला बोलवलं. ती लाजत लाजत माझ्याजवळ आली आणि आम्ही दोघांनी बसून एकत्र जेवू लागलो. ती राहायला आल्यामुळे ती मोकळी झाली होती आणि मलाही तिच्यासोबत खूप छान वाटत होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी पोटभर जेवण केले. दोघांना शांत झोप लागली. काही वेळाने जाग आली तेव्हा मी पुन्हा शेतातील कामे करू लागलो. टोमॅटोच्या झाडांना बांधायचं होतं. मी ते काम करत असतानाच अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आम्ही दोघेही पळत पळत शेतातल्या जवळच्या झोपडीत गेलो. झोपडी लहानशीच होती, थोडं साहित्य ठेवण्यासाठी केलेली. बसायला अवघी थोडी जागा होती, त्यामुळे आम्ही अगदी जवळजवळ बसलो. आम्हा दोघांचे कपडे पूर्ण भिजले होते. पावसाच्या थेंबाने तिच्या केसावरून, गालावरून, हनवटीवरून उघळत तिचं सौंदर्य अजून खुलून आलं होतं. स्नेहल माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे. आमच्या नजरा भेट झाली. त्या नजरेत न सांगता येणारं आकर्षण होतं. आमच्या ओठांची जवळी इतकी वाढली आणि आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना किस दिलं. त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटलं. आमचं मन हरपलं होतं. आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो. तो अनुभव इतका मोहक आणि भावनांनी भरलेला होता की आम्हा दोघांनाही शब्द सापडत नव्हते. नंतर मी तिचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणालो, स्नेहल, तू फार सुंदर आहेस. मला तू खूप आवडतेस. पहिल्यांदा तुला मी पाहिलं त्या क्षणी माझ्या मनात तुझ्यावर प्रेम जडलं. माझ्या या शब्दांनी ती अधिकच लाजून लाल झाली. मग मंद स्वरात म्हणाली, मलाही तुमचं घर, तुमचे आईबाबा, तुमची बहीण, तुमचं गाव, हे सगळं वातावरण खूप आवडतं. मी थोडं धैर्य करून म्हणालो, स्नेहल, तू माझ्याशी लग्न करशील का? क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी तळपलं आणि तिने अगदी निर्धाराने होकार दिला. पण लगेच मी विचारलं, पण तुमच्या घरचे तयार होतील का? त्यावर ती हसून म्हणाली, माझे आईबाबा समजूतदार आहे. तुम्ही मागणी घाला, ते नक्कीच होकार देतील. त्या शब्दांनी माझ्या मनाला खूपच दिलासा मिळाला.
मग पाऊस कमी झाला आणि आम्ही घरी परतलो. पावसामुळे रस्ते चिखलानी झाले होते. मग हळूहळू चालत आम्ही दोघेही सुरक्षित घरी पोचलो. स्नेहलच्या चेहऱ्यावर अजूनही लाज आणि आनंद दिसत होता. मी माझ्या बहिणीला सगळं सांगितलं. बहिणीला सुद्धा स्नेहल खूप आवडली होती. तिने आईबाबांनाही या गोष्टीची कल्पना दिली. आईबाबांनाही स्नेहल आवडली. काही दिवसांतच त्यांच्या कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या आणि स्नेहल व माझी बहीण परत गेल्या. पण पुढच्या आठवड्यात पुन्हा सुट्टी असल्यामुळे आम्ही ठरवलं की त्यावेळी स्नेहलच्या घरी जाऊन रीतसर लग्नाची मागणी करायची. मग आम्ही तिच्या घरी गेलो. स्नेहल आणि माझी बहीण आधीच पोहोचल्या होत्या. स्नेहल तिने तिच्या आईबाबांना आमच्या येण्याची कल्पना दिली होती. माझ्या आईबाबांनी स्नेहलच्या आईबाबांशी बोलून विषय काढला. त्यांनी आमचं घर आणि शेती बघायचं ठरवलं. मी त्यांना आवडलोच होतो. शिवाय आमचं गावाकडचं जीवन त्यांना पटलेलं होतं. मग पुढच्या आठवड्यात ते आमच्या घरी आले. घर, शेती, वातावरण पाहिलं आणि त्यांनी आनंदाने आमच्या लग्नाला होकार दिला. त्या क्षणी मला आणि स्नेहलला जणू जग जिंकल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी स्नेहलचं शिक्षण पूर्ण झालं आणि आमचं लग्न मोठ्या आनंदात पार पडलं. माझी बहीणसुद्धा खूप खुश होती. आई बाबा तर आणखीनच आनंदी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी आणि स्नेहल, आम्ही दोघेही आमच्या संसारात सुखी झालो. लग्नानंतर स्नेहल शेतात माझ्याबरोबर येते. मला मदत करते. कधी फुलं तोडते, कधी पिकांची देखभाल करते. गावाकडचं जीवन तिला खूप आवडतं. मला माझ्या आयुष्याला, माझ्या मनाला पटेल, आवडेल अशीच पत्नी मिळाली आहे. आमचं आयुष्य आता प्रेम आणि विश्वास आणि आनंदाने भरलेलं आहे. लग्नाला 6 महिने उलटून गेले. स्नेहल आता आमच्या घरातलीच एक म्हणून होऊन गेली होती. सकाळी लवकर उठून ती आईबरोबर अंगणात फुलं तोडायची, गायींना चारा टाकायची आणि माझ्यासोबत शेतात जायची. शहरात वाढलेली ही मुलगी आता अंगणातल्या मोगऱ्याच्या वेलीला हातभार लावायची. उसाच्या बांधावर बसून मला काम करताना पाहायची. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून माझं मन नित्य न्हाऊन निघायचं. एके दिवशी सकाळी स्नेहल माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या डोळ्यात काहीतरी गूढ होतं. ती हसत हसत म्हणाली, सोहम, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तिच्या आवाजातला गोडवा आणि डोळ्यातली चमक पाहून माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. काय गं, मी हळूच विचारलं. ती जराशी लाजली. डोळे माझ्याकडे वळवत म्हणाली, आपण म्हणजेच आपण दोघंच नाही आता. मला काहीच कळेना काय म्हणते. मी एकटाच नाही समजायला. ती हसली. तिच्या हातांनी माझा हात घट्ट धरला. आपण तिघं आहोत आता. मी गरोदर आहे सोहम. त्या क्षणी मला जंग थांबल्यासारखं वाटलं. क्षणभर श्वास रोखला गेला. मी तिच्याकडे पाहत राहिलो. डोळ्यात पाणी तरळलं. हा आनंद शब्दात सांगणं अशक्य होतं. मी तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावर हात ठेवून मी फक्त एवढंच म्हणालो, स्नेहल, खरंच? ती हसत डोळे पुसत म्हणाली, हो, काल डॉक्टरांनी सांगितलं. मी तिला पुन्हा एकदा मिठीत घेतलं. अंगणातलं पारिजातकाचं झाड हलेना, पण माझं मन मात्र आनंदाने डुलत होतं. आईला कळलं तेव्हा ती हातातलं काम टाकून थेट देवघरात गेली. बाबांच्यांनी डोळ्यात पाणी आणून स्नेहलच्या पाठीवर हात ठेवला. माझी बहीण सुट्टीत घरी आली होती. तिला कळलं तेव्हा ती ओरडतच आत शिरली. मी काकू होणार आहे आणि स्नेहलला मिठी मारून मोठ्याने हसू लागली. त्या रात्री मला झोप लागेना. स्नेहल माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती. तिच्या पोटावर हात ठेवला. अजून काहीच जाणवत नव्हतं, पण मला मात्र तिथे एक वेगळं स्पंदन जाणवत होतं. मी मनोमन त्या न जन्मलेल्या बाळाशी बोलू लागलो, तू येणार रे लवकर. तुला माझं गाव दाखवायचंय, अंगणातलं पारिजातकाचं झाड दाखवायचंय, शेतातल्या मऊ मातीत पाय घालून चालायला शिकवायचंय. दिवस कसे जातील ते कळेना. स्नेहलची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची हा माझा ध्यास झाला. तिला आंबट आवडतं हे कळल्यावर मी बाजारातून हापूस आंब्याची टोपली आणून ठेवली. तिला चिक्कू आवडतो म्हणून शेतात 2 चिक्कूची झाडं लावली. रात्री तिला झोप न येई तेव्हा मी तिला गावातल्या गोष्टी सांगायचो. माझं बालपण, शेतातली धमाल, आईबाबांचे काबाड कष्ट. ती माझा ऐकत ऐकत हरवून जायची. एके दिवशी स्नेहल म्हणाली, सोहम, मला आपल्या बाळाचं नाव तुझ्या आईच्या आवडीच्या फुलावर ठेवायचं आहे. मी हसलो. म्हणजे जाई की जुई? नाही, ती हसली. पारिजातक. पांढरं शुभ्र निरागस जसं तुझं मन आहे.
तिचे शब्द माझ्या मनाला भिडले. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, पारिजातक फुलायला रात्र वाट बघते. आपलं बाळसुद्धा तसंच अधीरतेने येणार आहे. हळूहळू महिने सरत गेले. स्नेहलचं पोट आता हळूहळू दिसू लागलं होतं. तरी ती शेतात यायची. मी तिला झोपडीत बसवायचो, उशी लावून द्यायचो. ती तिथे बसून पुस्तक वाचायची, गाणी गुणगुणायची. मी शेतात काम करत असताना वारा तिचे केस उडवायचा. ते बघून माझं कामातलं लक्ष उडायचं. एक संध्याकाळ होती. आभाळ सावळं होतं. पाऊस येणार याची चाहूल होती. मी स्नेहलला घरी नेण्यासाठी तिच्याकडे गेलो. ती झोपडीच्या दारात उभी होती. दूरवरच्या डोंगररांगा न्हाळत होती. स्नेहल, चल घरी जाऊ, मी म्हणालो. ती वळून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. ती म्हणाली, सोहम, या शेतातच मी तुला पहिल्यांदा खरोखर पाहिलं होतं. तेव्हा मला वाटलं होतं हा माणूस वेगळा आहे. याच्या डोळ्यात प्रेम आहे, मातीचा गंध आहे. तिचे शब्द ऐकून मी गहवरून गेलो. आणि आता ती हसली. आता मला वाटतं या शेतातली प्रत्येक रोपं, प्रत्येक फूल, प्रत्येक मातीचा कण यांच्यासारखा प्रेमळ आहे. म्हणूनच मला हे गाव, ही शेती, हे घर एवढं आवडतं. त्या संध्याकाळी पाऊस आला नाही, पण आमच्या मनात मात्र प्रेमाचा महापूर आला होता. 7वा महिना सुरू होता. आईनं सांगितलं, आता स्नेहलने विश्रांती घेतली पाहिजे. मी तिला शेतात जायला सक्त मनाई केली, पण स्नेहलचा हट्ट होता, मला रोज शेतातली झोपडी पाहिजे. तिथेच मला शांतता मिळते. शेवटी तडजोड झाली. मी रोज सकाळी तिला शेतात न्यायचो, झोपडीत बसवायचो, दुपारी घरी आणायचो. तिचा हट्ट होता की तिने स्वतःहून केलेली चहाची पत्तील मी तिथेच प्यायचो. एके दिवशी ती शेतात असताना अचानक ढग दाटून आले. मी घाबरलो. पाऊस सुरू होण्यापूर्वीच मी तिला घरी घेऊन गेलो. ती म्हणाली, सोहम, का घाबरतोस? पाऊस तर आपल्यासाठी वरदान आहे. मी म्हणालो, पाऊस वरदान आहे, पण तू माझ्यासाठी या वरदानापेक्षाही मोठं वरदान आहेस. तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. ती हसली. तिचं हसणं आजही तसंच होतं, जसं पहिल्यांदा दारात उभी असताना पाहिलं होतं. तसंच निरागस. फरक एवढाच होता की त्या हसण्यात माझं प्रतिबिंब होतं. दिवस येत गेले, जात गेले. 8वा महिना सुरू झाला. डॉक्टरांनी सांगितलं, आता कधीही होऊ शकतं. आम्ही सगळेजण सज्ज झालो. मी रात्री जागृत असे. स्नेहल प्रत्येक श्वास मोजत असे. ती हसायची. सोहम, मी काही चिंचोळी नाही, मला काहीही होणार नाही. पण माझ्या मनात भीती होती. हरण्याची भीती, दूर जाण्याची भीती. ही मुलगी माझ्या आयुष्यात आली. माझं घर तिचं केलं, माझी शेती तिची केली. तिच्याशिवाय मी आता कसा राहीन? एके रात्री पावसाची रिमझिम सुरू होती. स्नेहलने मला जवळ बोलावलं. ती म्हणाली, सोहम, मला माहिती आहे तू रात्री झोपत नाहीस. मला काही झालं तर? मी तिला थांबवलं. असं काही बोलू नकोस, ती म्हणाली. पण मला सांगायचंय, मी तुला भेटले, तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्याशी लग्न केलं. हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय होता. या गावात येऊन मी स्वतःला शोधून काढलं. माझ्या आयुष्यातला एक अर्थ मिळाला. तू मला दिलंस ते प्रेम, ती सोबत, हे सगळं मी कधीच विसरणार नाही. माझे डोळे पाण्याने भरून आले. मी तिला जवळ घेतलं. स्नेहल, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटत होतं की मी फक्त शेती करत राहीन एकटाच, पण तू आलीस आणि माझं कोरडं आयुष्य हिरवं केलंस. तू म्हणतेस तुझं आयुष्य बदललं, पण माझं तर तू आल्यापासून सगळंच बदलून गेलं. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो. पावसाचे थेंब खिडकीवर पडत होते. चंद्र ढगाळ होता, पण आमच्या मनात मात्र प्रकाश होता. 9 दिवसांनी एका सकाळी स्नेहाला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आम्ही तिला तातडीने रुग्णालयात नेलं. आयुष्यातले ते सगळ्यात लांबचे क्षण होते. मी वाटच्या बाहेर वणवण भटकत होतो. आई जप करत बसली होती. बाबा शांतपणे बसून होते. माझी बहीण घाईघाईने शहरातून येत होती. किती वेळ झाला कळेना. अचानक दार उघडलं. एक परिचारिका बाहेर आली. ती हसत म्हणाली, बाळ झालं. मी धावतच आत गेलो. स्नेहल थकून पडली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अपार समाधान होतं. तिच्या कुशीत एक छोटंसं बाळ होतं. तिच्या टपोरी डोळे होते, माझ्यासारखे बोटं. मी जवळ गेलो. स्नेहल म्हणाली, ही आहे आपली परी. परी? पारिजातकाचं फूल, पांढरं, शुभ्र, निरागस. मी तिला हातात घेतलं. ती अजून डोळे उघडत नव्हती, पण तिने माझा अंगठा घट्ट पकडला होता. त्या छोट्याशा हातात जणू संपूर्ण विश्व सामावलं होतं.
स्नेहल माझ्याकडे पाहत हसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, सोहम, आपण तिघं आहोत आता. मी डोळे पुसत म्हणालो, हो, आणि आपण नेहमीच तिघं राहू. घरी आल्यावर अंगणातलं पारिजातकाचं झाड पहिल्यांदाच फुललं होतं. त्या वर्षी पारिजातक लवकर फुललं होतं. मी स्नेहलला म्हणालो, बघ, तुझी पारी येणार म्हणून झाडानेही लवकर फुलं आणली. स्नेहल हसली. तिने एक फूल तोडलं आणि पारीच्या उशेशी ठेवलं. आता पारी मोठी झाली होती. ती आता 4 वर्षाची आहे. सकाळी उठली की अंगणात धावते. पारिजातकाच्या झाडाखाली उभे राहून म्हणते, बाबा, झाड हलव ना, माझ्या अंगावर फुलं पडू दे. मी झाड हलवतो. पांढरी शुभ्र फुलं तिच्या केसावर, कपाळावर, हातावर पडतात. ती आनंदाने नाचू लागते. स्नेहल दारात उभी राहून हे सगळं पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर तेच हसू असतं जे पहिल्यांदा पाहिलं होतं तेच. शेतात मी पिकं घेतो. स्नेहल माझ्यासोबत येते. पारी तिच्यासोबत असते. ती झोपडीत बसून मातीत खेळते. आम्ही दोघं काम करत असतो. कधी नजरानजर होते. हसतो. बोलायची गरज नसते. आमचं आयुष्य साधं आहे, पण या साधेपणात परमानंद आहे. गावाकडचं जीवन, शेती, पाऊस, फुलं, आपले लोक. स्नेहल एकदा म्हणाली होती, मला शहरात परत जायचं नाही. हेच माझं घर आहे. हेच माझं विश्व आहे. तिचं ते बोलणं खरं ठरत आम्ही आजही याच गावात, याच शेतात, याच घरात आनंदाने राहतो. आमच्या आयुष्याशी ही कथा इथे संपत नाही. ही कथा येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरू राहील. पारी मोठी होईल. तिचं आमचं हे गाव आवडेल. तिला ही माती, फुलं, हा पाऊस आवडेल. आणि जेव्हा ती मोठी होईल तेव्हा सुद्धा याच गावात राहील. कारण हे गाव फक्त जमीन नाही, ही आमची ओळख आहे. हे आमचं प्रेम आहे. हा आमचा संसार आहे. आणि संसार म्हणजे फक्त घर नसतं. संसार म्हणजे त्या घरात राहणारी माणसं, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातला विश्वास. तो आम्हाला मिळाला, तो आम्ही जपला, तो आम्ही पुढच्या पिढीला देऊ. पारी आता अंगणात खेळते. स्नेहल तिला हाक मारते. मी शेतातून येतोय. संध्याकाळ झाली. घरात दिवा लागलाय. आईने चहा केलाय. बाबा वर्तमानपत्र वाचतायत. माझी बहीण उद्या येणार आहे. हा आहे आमचा संसार. हे आहे आमचं आयुष्य. आणि या आयुष्यात आम्ही दोघं नाही, आम्ही तिघं, आम्ही सगळे आहोत एकत्र कायम. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.